भंडारा की गोलेवाड़ी ग्राम पंचायत में हैंडपंप कार्य के लिए मंजूर की गई निधि को लेकर अब भ्रष्टाचार के गंभीर आरोपों ने तूल पकड़ लिया है। आरोप है कि हैंडपंप के काम के लिए 1,45,000 रुपए की निधि मंजूर की गई और उसका ऑनलाइन भुगतान भी कर दिया गया, लेकिन इसके बावजूद मौके पर काम नहीं होने का दावा किया जा रहा है। इसी मामले को लेकर भीम आर्मी के पदाधिकारी कल जिला परिषद के मुख्य कार्यकारी अधिकारी के पास शिकायत लेकर पहुंचे। शिकायत के दौरान वीडियो बनाने को लेकर विवाद होने और निवेदन स्वीकार करने से इनकार किए जाने का भी आरोप लगाया गया। मामला बढ़ने के बाद भीम आर्मी के पदाधिकारियों ने जिलाधिकारी से शिकायत कर पूरे प्रकरण की निष्पक्ष जांच कराने और दोषियों के खिलाफ सख्त कार्रवाई की मांग की है। सविनय सर्वांना क्रांतिकारी जय भीम। मी विक्रांत बालाजरे, भीम आर्मी भंडारा जिल्हा अध्यक्ष आणि माझी टीम आज एका प्रकरणामध्ये आम्ही मुख्य कार्यकारी पालनाधिकारी साहेब भंडारा जिल्हा परिषद सीओ यांच्याकडे निवेदन देण्याकरता गेला असता तिथे काही मुद्देसूद विषयामध्ये सीओ साहेबाचं असं म्हणणं आहे की आपण फोटो व्हिडिओ घेऊ शकत नाही म्हणून। हे संविधानाने लिहिलेलं आहे की आपण कुठल्या अधिकाऱ्यांकडे जातो तर त्यांच्याकडे आपण व्हिडिओ आणि फोटोची मागणी करू शकता आणि ते घेऊ शकता। त्यांनी बोलले की मी तुमचं पत्र घेणार नाही असे बोलून ते आम्हाला बोलले। तर आम्ही त्याच्यावर चर्चा केली त्यांच्याशी की हे पत्र अगर तुम्ही संविधानिक पत्र अगर तुम्ही घेऊ शकत नाही तर तुम्हाला या खुर्चीवर बसायचा काही अधिकार नाही। आणि वारंवार त्यांच्या ऑफिसमध्ये गेला असतात प्रत्येक नागरिकांना ते याच पद्धतीने बोलत असतात की तुम्ही तुमचे कामं बाहेर निपटावा, माझ्यापर्यंत यायचं नाही हे बोलून सर्वांना हे लोकप्रतिनिधी असून या भाषेमध्ये वक्तव्य करतात। तर याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि याच्यावर जे जिल्हा परिषदचे सीओ आहेत यांच्यावर तात्काळ कारवाई झाल्या पाहिजे आणि त्यांच्यावर कुठेतरी शासनाने त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी आम्ही भीम आर्मीतर्फे मागणी करतो। आणि याच्याच बरोबर हेच सीओ होते आणि पंचायत समिती मोहाडी येथील घोडामध्ये सगळ्यात मोठे दोषी आहेत ते यांनी 350 कोटीच्या भ्रष्टाचारामध्ये हे इन्व्हॉल्व आहेत याचा आमच्याकडे प्रूफही आहे। आणि यांनी पंचायत समिती मोहाडी इथल्या प्रत्येक अधिकाऱ्यांना वाचवण्याचं काम केलं आहे, कारण की त्यांच्याकडून जे यांनी 350 कोटीचा भ्रष्टाचार आहे त्याच्यामध्ये यांच्याकडेही काही ना काही पैशाची लाच आलेली आहे आणि यात वरतपासून तर खालच्या अधिकाऱ्यावर यांनी सगळ्यांना वाचवण्याचं काम केलं आहे। तर सरकारने याच्यावर लक्ष द्यावा आणि अशा करप्ट शासनाच्या अधिकाऱ्यांवर लवकरात तात्काळ कारवाई करावी ही आमची भीम आर्मीतर्फे मागणी आहे। जय भीम, जय संविधान, नमो बुद्धाय। भंडारा से संवाददाता हंसराज की रिपोर्ट, नागपुर समय के लिए।